महाविकास आघाडी म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष आणि काही प्रमुख मतदारसंघ वाईज आम्ही चर्चा केली. खडकवासला असेल, कोथरूड असेल किंवा इतर विधानसभा वाईज प्रत्येक जागी चर्चा. मग तिथं सेनेने किती कुठं लढायचं, कोणाची कुठं ताकद आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आकलन आणि अभ्यास करत असताना कोणती जागा लढायची आणि सगळ्यामध्ये एकमत एवढंच आहे की जिथं जिथं विनिंग क्रायटेरियाचा उमेदवार असेल ती जागा त्या पक्षाला सोडायची. दुसरीकडे तुमची महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित संदर्भात चर्चा सुरू आहे, त्याच्या बैठका सुरू आहेत आणि इकडे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे. मग काय नेमकं कसं जागा वाटपाचं गणित कसं सुटणार आहे, तर त्यांनाही महाविकास आघाडी तुम्ही घेणार का काय नाही? विषय असा आहे की अजूनपर्यंत तर आम्हाला अधिकृत असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी किंवा मनसेकडनं नाहीये. ज्या दिवशी तसा प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याची विचार केला जाईल. दुसरी ही पण माहिती की सतेज पाटील तुमचे नेते आणि काँग्रेसचे नेते त्यांनी अजित पवारांची फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं की पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाऊया अशी काही प्राथमिक चर्चा झालेली आहे. तुमच्याकडे काय नेमक्या संदर्भात माहिती? आज सकाळीच आम्ही बंटी पाटील साहेबांशी पण चर्चा केली, पण असा अधिकृत चर्चा कोणता पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार आहे अशी कुठेही बोलणी झाली नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी जर महाविकास आघाडीत आली तर तुम्ही त्याचं स्वागत करणार? विषय असा आहे की महाविकास आघाडीमध्ये येणं न येणं हा दुसरा स्टेप होईल, पण महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जे आपले विनिंग सीट्स आहेत, सन्मानपूर्वक जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते आहेत ते ॲडजस्ट होणार आहेत का, आणि सन्मानपूर्वक जर ते ॲडजस्ट होणार असेल तर मग त्यावेळेला त्याचा विचार केला जाईल. भाजप आणि शिवसेना ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाते, त्या सगळ्या अनुषंगाने तुम्ही महाविकास आघाडी आणि सगळे पक्ष एका बाजूला सगळ्या तशी काही तयारी सुरू आहे का भाजपच्या विरोधात? आम्ही ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये चर्चा करतो, महाविकास आघाडीमध्ये बोलत असताना हा एकमेव उद्दिष्ट समोर आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि सेना ह्यांच्याबरोबर लढत असताना आपल्या मतांची विभागणी कुठेही होऊ नये यासाठी समविचारी पक्षांनी सर्वांनी एकत्र यावं. एकत्र आल्याने आपल्याला चांगलं तिथं फाईट देता येईल, ह्या त्यातला निकष आहे. समविचारी पक्ष त्यांचं स्वागत करणार. मी आपल्याला तेच सांगितलं, भाजपची फारकत घेतल्यानंतर जो समविचारी पक्ष असेल त्या सर्व पक्षांबरोबर लढायची तयारी आमची आहे. म्हणजे त्यांनी महायुतीतून आधी बाहेर पडावं त्यानंतरच महाविकास आघाडीत यावं असं तुम्हाला? केंद्र आणि राज्य सरकारचे विषय वेगळे आहेत आणि लोकल बॉडी इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे विषय वेगळे असतात. स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची असती, ह्याच्यामध्ये त्यांच्या आणि पुणे शहराच्या विकासासाठी जे काही योग्य असेल तो निर्णय घेतला जाईल. गेली 8 दिवस झाले महाविकास आघाडीची दररोज बैठका सुरू आहे. बैठकात काय नेमकं आतापर्यंत ठरलेलं आहे? जे काही पहिल्या दिवशी जी काही 3 नियमावली ठरली होती त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही ठरवण्यात आलेलं आहे? नाही, आम्ही आपल्याला तेच सांगितलं, जे पहिल्याचे ते 3 नियम आघाडीतले आहे की आघाडी इलेक्शनच्या अगोदर सुद्धा आघाडी, इलेक्शन नंतरची आघाडी, एकमेकाविरुद्ध न लढणं. पण त्याचबरोबर आम्ही जे आता ह्या 2-3 दिवसामध्ये सतत बसतोय त्याच्यामध्ये एकच विषय आहे, विनिंग क्रायटेरिया कोणत्या पक्षाची जिथं ताकद असेल तिकडं विनिंग क्रायटेरियामध्ये कोणता चांगला स्ट्रॉंग कार्यकर्ता असेल त्याच्या अनुषंगाने सर्व मिळून निर्णय घ्यायचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.